Hello, this is the My Artifact episode number 479. आजची तारीख आहे 23 जून 2016. आता वाजले करीब रात्रीचे 9:30. आज आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये रेकॉर्ड करण्याचं हे आहे की माझं नाव चेंज झालं. यस, आतापर्यंत मी ज्या नावाने मी स्वतःला डिनोट करत होतो, मोनू अवथरे, दॅट इज नॉट. आता माझं नाव सौरभ अवथरे. म्हणजे लहानपणी नाही का मी विचार करायचो माझं नाव सौरभ अवथरे, एवढं वियर्ड नाव काऊन ठेवलं म्हणून. त्यामुळे नाही का मी म्हणजे माझं नाव मोनू आहे हे मी खूप फेमस केलं. आणि जिथे पण कुठे माझं बॅकग्राऊंड आहे तिथे मला मोनू या नावानेच ओळखते, बाकी कोणीच मला असं ओळखत नाही. बट आता मी चेंज केला आहे. आय एम बिकम प्रोफेशनल राईट नाव, आणि पुढे पण प्रोफेशनल होणार आहे. आणि याच्यासाठी मला असं कोणतंच माझ्यावरची चीड किंवा असं काही झालं नाही पाहिजे. माझं नाव सौरभ अवथरे आहे, हे काही वाईट नेम नाही. आणि नावामध्ये काही नसतेच. नाव किती चांगलं असो किंवा बेकार असो, ते आपल्यावर कळते का आपण त्या नावाचा कशा प्रकारे वापर करतो. राईट. सौरभ अवथरे इज अ रिअली नाईस नेम. मोनू अवथरे झालं म्हणजे मोनू अवथरे काय एक प्रकारे सगळ्यांना नोटीस होण्याला एक हा याचं नाव मोनू आहे, याचं नाव सोनू आहे. म्हणजे काय, लोकांना रिमेंबर करण्यात खूप जास्त तकलीफ घ्यायची गरज नसते. पण सौरभ अवथरे इट्स बिकम हार्ड टू रेकग्नाइज. त्यामुळे नाही का मला वाटते का मला माझं नाव सौरभच ठेवायला पाहिजे. त्यामुळे मी फेसबुकवर पण माझं नाव चेंज केलं आणि त्याचं नाव ठेवलं सौरभ अवथरे. नाव आय एम बिकम प्रोफेशनल. सो या मामाजी म्हणे आज बी करून घे म्हणे. तर मी एका दिवसात अरे भाऊ, एका दिवसात कुठे बी होते, पागल झाला. बी म्हणजे या ॲडमिशन घेतो मी, घेऊन टाकतो कोणत्या तरी प्रायव्हेट कॉलेजमध्ये, कसंही वगैरे बी काढून घेतो 4-5 वर्ष जसे लागेल तसे. पण माझे सर्वात महत्त्वाचं आहे फिल्म स्कूल. या जोपर्यंत मी फिल्म स्कूल जॉईन होत नाही तोपर्यंत नाही मी जिम लावू शकत, तोपर्यंत नाही मी बीसाठी हे करू शकत, अप्लाय करू शकत. मला पहिले फिल्म स्कूल जॉईन करायचे आहे. पहिले फिल्म स्कूल, कारण ज्याच्यासाठी मी आलो आहे ते आहे फिल्म स्कूल. तर मला फिल्म स्कूलमध्येच जावं लागेल. बीसाठी मला वाटत नाही का एवढं जास्त हे करावं, एफर्ट करावं बीईसाठी, कारण माझं टार्गेट दुसरं आहे. त्यामुळे म्हणजे काइंड ऑफ डिफरंट आहे, इंजिनिअरिंग फील्डमध्येच नाही. बट लोकांच्या मनासाठी बस कसं तरी बी करून घेतो. काही नाही ना, म्हणजे पेपर देत राहायचे हळूहळू, जसे निघन तसे निघन नाही निघन, याच्यावर काही म्हणजे याच्यावर काय आपण फोकस नाही द्यायचा. याच्यावर फक्त आहे म्हणून करत आहे म्हणून ठेवायचं, ठेवत आहे म्हणून करायचं. एकदम नाही करायचं म्हणजे एकदम आउट ऑफ वे झाला आहे, म्हणजे तो चॅप्टर एकदम कम्प्लिटली क्लोज होऊन झाला. त्या चॅप्टरमध्ये आहे, त्याच्या आतमध्ये आहे. आता तो केव्हा होते केव्हा नाही माहीत नाही. आपण फक्त ॲडमिशन घेऊन घ्यायची आणि पेपर देत राहायचे बस, बाकी काही नाही ना. पढाई वगैरे जशी वाटली तशी करायची, नाही तर नाही करायची. नाही तर आपल्याला वाटतंय का आपलं करिअर या क्षेत्रात चांगलं होऊन राहिलं फिल्म करिअरमध्ये, तर भोकात गेले भोकात गेले ते इंजिनिअरिंग सोडून द्यायची. आपलं वाटतं ना आपण आता याच्यात खूप जास्त डेव्हलप होऊन राहिलो, स्वतःची प्रगती करून राहिलो, देन यू विल डाय दिस, यू विल टेक दिस मोमेंट अँड अचीव युअर डेस्टिनी. मला तेच वाटते. आज एक्सप्लेन करण्याला आज जॉबवर आज एक्झॅक्टली मला कळलं का आज काम का करायचं. काल नाही का खूप जणांनी माझी मारली. ते सोनू लोणारेचा म्हणजे माझ्यावरती पण कोणीतरी एक बंद आहे जो माझ्यावर पण निगराणी ठेवतो, हे मला काल माहीत पडलं. त्यापासून मी कालपासून खूप चांगल्याने वागून राहिलो होतो. आणि आज तर त्याची फुल परीक्षाच झाली. दिवसभर कंटिन्युअस 3ही कामाकडे पाहत राहिलो. हे 3ही काम त्यांचं पूर्ण लिहून ठेवणं, A to Z, परमिटपासून तर काय काम केलं, वर्कर किती वगैरे वगैरे, स्टफ लाईक दॅट. पूर्ण 3ही सुपरवायझरचं काम,
पूर्ण लिहिलं आणि याच्यात पूर्ण दिवस गेला. हा सांगतो, जॉबमध्ये मी थोडंसं मोबाईल छेडला म्हणा, म्हणजे फक्त व्हॉट्सअप वगैरे केलं, बट नॉट इवन थोडंसा MS प्लेअर ओपन सुद्धा नाही केलं, कारण टाईमच नाही भेटला राव. टाईम तसा भकाभक गेला का खूपच. म्हणजे का आता आता मला मजा येऊन राहिली, म्हणजे आता का मला कोणीतरी जॉब देऊन राहिला आहे, मला वाटत आहे की मी जॉब करत आहे, काही ना काही टार्गेट अचीव करत आहे, रोज काही ना काही काम करत आहे, त्यामुळे मला वाटत आहे की मी जॉब करत आहे. नाही तर आतापर्यंत इट बिकेम्स रिअली अननेसेसरी पार्ट ऑफ दिस. म्हणजे काही वाटतच नव्हतं का मी आहे का नाही आहे, कोणी जिवंत आहे, काही वाटतच नव्हतं. बस कानात हेडफोन टाकले, MS प्लेअर ओपन केलं, फ्लॅश किंवा एपिसोड पाहिले, देन खुश राहिलं, जॉब केलं, घरी आलो. बट आजपासून असं नाही होणार. आता मला वाटते नेहमी आता असंच राहील. मला रिपोर्ट द्यावा लागेल त्या सोनू लोणारेकडे, लोणारे साहेबांकडे, कोण आलं कोण नाही आलं, कोण कधी येते, कोण ॲब्सेंट आहे वगैरे वगैरे पूर्ण. या इट इट. त्यामुळे आज बहुत थकून होतो. बट घरी आल्यानंतर थोडा बहुत थकवा तर होताच म्हणा, बट एवढा काही मी जास्त थकून नव्हतो. तरी थोडा बहुत थकून आहे, जास्त काही नाही. बस आज एवढंच आहे. हां, आज मी एका मुलीसोबत चॅट केली. खूप वर्षानंतर मी फेसबुकवर कोणा मुलीसोबत चॅट केली. लास्ट टाईम कोणासोबत चॅट केली होती, हां, निकिता महाकाळकर. 2014 बापरे, 2014 लास्ट टाइम तू चॅट केलं आणि आता हे. या तेव्हा मी नाही का पिंटच्या घरी होतो, पढाईसाठी गेलो होतो, सगळेजण कुठेतरी बाहेर गेले होते. मला म्हणे थांब म्हणे, कारण माझा दुसऱ्या दिवशी पेपर होता. आणि त्याच्यानंतर माझ्यापाशी मोबाईल होता, तो सॅमसंग गॅलेक्सी S20s, त्याच्यावर मी चॅट करत होतो. निकिता महाकाळकर होती, तिच्यासोबत बोललो होतो मी. बस त्याच्यानंतर आज चॅटिंग झाली. आज सुहाना कांबळे, हाय हॅलो कशी आहे, बस एवढंच, बाकी पुढे काहीच नाही होते ना. म्हणजे काय, आता जोपर्यंत वायफाय होता घरी, कसं फ्री होतो, तेव्हा ना का मला मुलींना छेडायला बिलकुल आवडत नव्हतं. एकदम बिंग रिअली नॉर्मल काइंड ऑफ गाय. बट आता वायफाय नाही, इंटरनेटची थोडी कमी वापरता येते, 1 GB वापरता येते. एका दिवसात आपण हार्डली 10 किंवा 20 MB, बस, जास्त नाही. तर जास्त वापरलं तर आपलं प्लॅन लवकरच खतम होऊन जाईल. ते 10 किंवा 20 MB वापरायचं. याच्यामध्ये कसं असं कंसिस्टन्सी वाटते, आणि त्याच्यामध्ये मग नाही का, मग या कन्सिस्टन्सीमध्ये म्हणजे कमी MB मध्ये मग आपल्याला काय करू वाटते, काय नाही, मग व्हॉट्सॲप ओपन करा, कोण्या मुलीसोबत चॅट करा. मी स्नेहाला बहुत पाहून राहिलो, ती 29 मे पासून ऑफलाईन आहे, आणि त्याच्यानंतर तिचं दुसरं प्रोफाईल आहे ते 15 जून पासून ऑफलाईन आहे. तर काइंड ऑफ वरीड अबाउट हर, कारण मला वाटते का ती शायद मेक इट कॉल मॅन, कॉल कर, हॅलो म्हणणं काढून टाक, हॅलो म्हणणं काढून टाक. यस, बेटर आहे, बहुत बेटर आहे. ट्रू कॉलर तर असं नस, पण एवढा फोनवरून करणं कॉल, काय आयडिया आली राव. वाजले किती, 9:30 झाले ना. बेटर आहे, एक कॉल कर, तिचा फक्त आवाज ऐक आणि देन बंद कर, झालं बस. बहुत एक्साइटेड आहे मी. आताच क्लोज करतो, बहुत एक्साइटेड आहे याच्याबद्दल, थोडासा फोन लावल्याबद्दल. आता क्लोज करतो मी. सो दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 479 राईट नाउ वी आर ॲट नागपूर, महाराष्ट्र. थँक्यू. हॅलो, दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 479 पार्ट B. माझ्यासोबत डेस्टिनी नाही का एक प्रकारे खेळ खेळत आहे, बहुत. म्हणजे नाही का, जसं आता मी लेवल चढून राहिलो वरती हळूहळू, तर काय आहे की मला गोष्टी एकदम बहुत क्लिअर दिसून राहिल्या, की कोणत्या गोष्टी का मला माझी डेस्टिनी खूप लवकर भेटन, आणि ज्याप्रमाणे मी डिसाईड केलं त्याचप्रमाणे मला माझी डेस्टिनी भेटेल. तर हे मला बहुत क्लिअर होत जातं. बट
things happens with the destiny, because destiny wants to keep me away from some person like स्नेहा. स्नेहा नाही, अदर पण कोणा मुलीसोबत म्हणू शकतो. काय झालं की आता मी फोन केला स्नेहाला, कारण ती फोन नाही म्हणजे ती जे तिचं रिअल प्रोफाईल आहे ते 29 मे पासून ऑफलाईन आहे, आणि त्याच्यानंतर जो दुसरा मोबाईल आहे ती 15 जून पासून ऑफलाईन आहे. तर आय एम काइंड ऑफ वरीड अबाउट हर. तर त्यामुळे मी फोन लावला तर दोन्ही फोन बंद आहे, डेड आहे, म्हणजे नंबर डझन एक्झिस्ट. म्हणजे तिने नंबर बंद केला आहे, डिॲक्टिवेट केला आहे. तर मला वाटते समथिंग्स हॅपन्स विथ हर मॅन. काही ना काही तर वाईट झालं आहे तिच्यासोबत, त्यामुळे तिचे नंबर तिने बंद केले आहे. आणि का झालं तिच्यासोबत आय डोंट नो, बट आय थिंक्स मुली ज्याप्रमाणे आपला नंबर बंद करतात, मी श्रुतिकाकडून माहीत पडलं, कारण तिने तिचा नंबर वगैरे चेंज केला, तर दॅट्स बिकॉज ऑफ समथिंग बॉय और कोणीतरी बंद आहे, किंवा कोणतरी असा एक बंदा जो तिला लाईक करतो आणि ह्या मुलाने त्याला डिच केला आहे. तर त्यामुळे ती बहुत जास्त रिग्रेट फील करत आहे, आणि या रिग्रेट फीलमध्ये तिने अशा प्रकारे स्टेप्स घेतली का त्यांनी नेवर कॉल, तर मग त्यामुळे तिने आपले मोबाईल वगैरे नंबर चेंज केला आहे. तर माझं म्हणण्याचा उद्देश आहे का डेस्टिनी माझ्यासोबत अशा खेळ काऊन करत आहे. या काल मी एक मुलीसोबत चॅटिंग करत होतो, माझ्या मोबाईलवर एक मुलगी, तिचं व्हॉट्सॲप अकाउंट आलं होतं, मला माहीत नाही कोण मुलगी, तिचं नाव होतं राजेश्वरी. माहीत नाही कसं नाव आलं, कुठून आलं, काही माहीत नाही. तिचा फोटो पाहिला, इट्स लुक गुड, नाईस. मी तिला हॅलो म्हणलं, हाऊ आर यू म्हणलं, हू आर यू म्हणे. मी म्हणलं सौरभ भोसरे, आय एम फ्रॉम नागपूर, शी इज फ्रॉम वर्धा, अँड देन शी ब्लॉक. या म्हणजे आणि आता सुहाना कांबळे, तर हिच्यासोबत बोलणार होतो, बट सिच्युएशन नाही बनली होती, तशी सिच्युएशन नाही बनली होती, कारण माझं महत्त्वाचं काम आलं होतं त्यामुळे. बट शी इज अ लॉंग वे. सुहाना कांबळे, तिने आज मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली, तिने मी ॲक्सेप्ट केली. आय डोंट इवन नो हू इज हर, ना जाऊ दे, बट शी इज द बेस्ट. बट व्हाय डेस्टिनी इज कीप डुईंग विथ दिस मी, माझ्यासोबत असं काम करत आहे. मला वाटते का डेस्टिनी माझ्यापासून या मुलीला दूर ठेवत आहे, कारण या मुलीचा मला डिसॲडव्हान्टेजेस आहे. आता काय आहे का सिच्युएशन कशी बनली आहे माझी, कारण मी एक ग्रोन अप आहे, एक टीनेजर मुलगा आहे, ज्याची सॅटिस्फॅक्शन पूर्ण होत आहे कारण त्याला जॉब लागली आहे, राईट. मला एक जॉब लागली आहे, माझं एक ऑर्डर आहे, माझ्यापाशी एक गाडी आहे, माझ्यापाशी एव्हरीथिंग आहे. आता मला बोललं एक गोष्ट पाहिजे जे नाही आहे, आणि ज्याच्यामुळे माझी लाईफमध्ये कलरलेस वाटून राहिलं आहे. ज्याप्रमाणे माझ्या लाईफमध्ये पहिले मित्र होते जे की लाईफमध्ये फुल ऑन कलर भरत होते, काल नाळा, निळा, पिवळा, हिरवा, खुशियानी, एकदम हॅपीनेसनी, तर आता ते कलर भरायला कोणीच ना. तर मला वाटते या लाईफमध्ये कलर भरण्यासाठी नाही का एखादी एक मुलगी माझ्या लाईफमध्ये एंटर करावं असं मला वाटते. बट डेस्टिनी इज जस्ट डुईंग धिस टू कीप इट अवे फ्रॉम मी. मला माझ्यापासून थोडं दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. तर मला वाटते मी माझ्या डेस्टिनीचे ऐकून घ्यायला पाहिजे. या मी जास्त मुलीसोबत जास्त इंटरॅक्ट व्हायचा प्रयत्न नाही केला पाहिजे, आणि आपल्या डेस्टिनीकडे वळायला पाहिजे. आता पहा, आपल्या डेस्टिनीने, आपल्या युनिवर्सने आपल्याला इतके सारे क्लू दिले आहे का राव तुला तुझी डेस्टिनी भेटणार आहे, बट यू जस्ट नीड टू सॅक्रिफाईस समथिंग. यू जस्ट नीड टू सॅक्रिफाईस युअर फ्रेंड, फॅमिली, अँड अ गर्ल ऑल्सो. तर मला वाटते या युनिवर्सची बात ऐकून घ्यायला पाहिजे. आफ्टर ऑल मी एक फिल्म मेकर आहे. मला जर नाही का अशा प्रकारचे डिस्ट्रॅक्शन जर भेटले तर मी फोकस करू शकणार नाही. फोकस करू शकणार नाही, आणि जोपर्यंत मी फोकस करू शकणार नाही तसं मी फिल्म मेकर नाही बनवू शकणार, अँड आय एम द बिकम वर्स्ट पर्सन एव्हर. युनिवर्सनी ज्याप्रमाणे मला अशा प्रकारे
पाथ दिला आहे आणि या पाथमध्ये समजा जर या मुली डिस्ट्रॅक्ट ठेवण्याचा प्रयत्न करत आहे युनिवर्स, तर मला त्या युनिवर्सला जाणून घ्यायचं आहे. याला क्वेश्चनिंग नाही करायचे आहे आणि याला ऑर्ग्यू पण नाही करायचं आहे. मला त्याच्यासोबत जायचं आहे. मला खरंच वाटते आणि मी ॲक्च्युली पण मनातून होतो का गर्लफ्रेंड तुझ्या टार्गेटसाठी नेहमी डिस्ट्रॅक्शन ठरू शकते, त्यामुळे याला कीप इट अवे ठेवावं. आणि युनिवर्सनं पण ते लॉ ॲक्सेप्ट केला आहे आणि माझ्या लाईफमध्ये, आणि मला वाटते का त्यांनी पण या सगळ्या डिस्ट्रॅक्शनला माझ्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे आणि आता पण ते काम करत आहे. तर मला त्याची गोष्ट मानली पाहिजे. या मुलीपासून थोडं कीप इट अवे, थोडा एकटा राहा. एकटा राहा म्हणजे मुली भेटणार आहे लाईफमध्ये, बहुत अमेझिंग, बहुत फॅन्टॅस्टिक मुली भेटणार आहे तुझ्या लाईफमध्ये. तुला फक्त थोडा विश्वास असला पाहिजे आणि थोडा पेशन्स असला पाहिजे. पेशन्स कंट्रोल असणं बहुत चांगलं गोष्टी आहे, कारण याच्यामुळेच नाही का तुला एक प्रकारे परफेक्ट डिसिजन घेता येते. फिल्म स्कूल जॉईन कर. या फिल्म स्कूल जॉईन करणं बहुत बेटर आहे. 1 तारखेपासून ऑफिस सुरू होणार आहे, तर मला जावं लागेल आणि तसं बोलावं लागेल काय तर वगैरे. या 1 तारखेपासून मला जसा पगार भेटला तसा खूप साऱ्या गोष्टी मी करणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल पहिले मी फिल्म स्कूल जॉईन करीन, जे की सर्वात बेटर आहे. त्याच्या पण काही वगैरे असेल फीज वगैरे काय. देन खापरखेडा. देन आय वुड बी अलोन इन द डार्क, बट आय डोंट इवन केअर, कारण माझ्यापाशी माझी युनिव्हर्सची ताकद आहे आणि माझ्यापाशी मोबाईल फोन आहे आणि मी ज्याप्रमाणे विचार करतो त्यासाठी मच बेटर प्लेस आहे ते. तर इट इज गुड फॉर मी. आणि त्याच्यानंतर जिम थोडंसं महत्त्वाचं आहे राव, थोडंसं, कारण माझी ढेरी थोडीशी निघून राहिली आहे. सकाळी मी असं कावरल्या डुकरासारखं खातो यार, अबे भूकच अशी लागते. 4 घंटे कंटिन्युअस नाही का उभं राहून असं पाय दुखते ना, असे म्हणजे पोटातलं एकदम चुहे अशी इकडे तिकडे पळत राहते. आणि त्यामुळे नाही का मला ते खाऊशा तर बिलकुल वाटते. त्यामुळे नाही का मामाजीने कमी जेवलेला लागेच, बट मी नाही कमी जेवलो राव. मी नाही कमी जेवलो. आणि तो पोळ्या खाल्ला, भातही खाल्ला. मी किती 6 पोळ्या खाल्ल्या आणि भातही खाल्ला. बघा बघ, मामाजी लागेच तर मामाजी डोसा आणून स्वतःसाठी खाऊ शकते, बट मी नाही खाऊ शकत राव. त्यामुळे मला वाटते मी स्वतःचं जे पाहिलं ते इवन बेटर, पण थोडासा विचार करायला पाहिजे राव मामाजीचा. त्यांनी पण कसं जेवलं, पण राव त्यांना कळायला नाही पाहिजे का म्हणजे ते जेवून राहिले ते ठेवून राहिले. राहू दे. इट्स नॉट अ कॉम्प्लिकेटेड थिंग. याला आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये रेकॉर्ड करण्याला एवढी काही खास गोष्ट वगैरे नाही आहे. मला भूक लागली त्यामुळे जेवलो. इट्स नॉट अ बिग डील. तर काल मी ठरवलं होतं का नेहमी एव्हरी डे टार्गेट ठरवायचे. एक छोटे छोटे टार्गेट, ज्या छोट्या छोट्या टार्गेटमुळे आपण एक मोठं टार्गेट अचीव करू शकतो, राईट. तर छोटे छोटे टार्गेट कोणते? छोटे टार्गेट म्हणजे रिलेटेड टू फिल्म रिलेटेड. तर मी अवतार द लास्ट एअरबेंडर पाहून राहिलो आहे आणि याच्यावर नाही का मला नियर अबाउट 60 एपिसोड आहे. 60 एपिसोडला 6 मूवीमध्ये कन्वर्ट करायचं आहे, म्हणजे 10 एपिसोड एक मूवीमध्ये कॉम्प्रेस करायचं आहे. तर यासाठी मला स्टोरी एक प्रकारे कॉम्प्रेस, लिंक आणि मिच्युअर पाहिजे आणि सगळे कॅरेक्टर बिल्ड इन पाहिजे. तर मी करून राहिलो म्हणजे थोडंसं टाईम म्हणजे मी याला स्टार्ट पण नाही केलं, नॉट इवन अ लिटिल. मी याच्याबद्दल थोडा विचार पण नाही केला. त्यामुळे कारण नाही का हा जो फिल्म आहे ती बहुत दूर आहे. इट्स लेवल 4वर आहे. लेवल 4वर ही मूवी आहे आणि तू लेवल 2वर आहे. तर मला वाटते आपल्याला पहिले लेवल 3चा विचार करायला पाहिजे, देन लेवल 4. आपण लेवल 4चा विचार करून लेवल 3 बद्दल आपण यू ऑलरेडी थिंक अ लॉट अबाउट इट. बायनरी कोड बुक ऑफ प्रेझेंट एंड बायनरी कोड नॅशनल सिक्युरिटीबद्दल तुझं फिल्म पूर्ण रटली आहे आणि ती तू एव्हरीडे रटतो आहे. तर मला वाटते तू यू शुड स्टार्ट टू लेवल 4. मला ती तेवढं जास्त हार्ड वाटून नाही राहिला, कारण ज्याप्रमाणे अशा प्रकारचे दिमाग माझ्यासोबत भेटले तर मी आय कॅन डू मच बेटर थिंग्स वीकेंड आहे. तर तरी माझ्यापाशी आता टाईम आहे आणि याच्यावर मी जास्त विचार करू शकतो.
तर मला जसा टाईम भेटते तसा मी ह्याच्याबद्दल विचार करीनच, आणि जसा विचार करीन तसा मी हे करीन. बट आजचं टार्गेटचं काय, या ज्याप्रमाणे ठरवलं का रोज एक दिवस टार्गेट ठरवायचं, तर हाच एक टार्गेट आहे ना राव. टार्गेटला थोडासा समोर ढकलला आहे. अजूनपर्यंत 10 एपिसोड तिकडं पाहिलेच तर नाही मी अजूनपर्यंत. या सो या आता माझ्या व्हॉट्सॲपवर सर्च करण्याला एक कोणतीच मुलगी नाही, तर काइंड ऑफ फीलिंग रिअली बॅड अबाउट इट, बट डझंट मॅटर. आय कॅन मेक इट मच बेटर थिंग in future. So this is the My Artifact episode number 479 part 2. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.